नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. लाखो पेन्शनधारकांच्या अपेक्षा पूर्ण, पेन्शनमध्ये वाढ, संसदीय समितीची वाढ करण्याची मागणी. कर्मचारी निवृत्तीवेतन अंतर्गत मिळणारे किमान मासिक निवृत्तीवेतन आता अत्यंत अपुरे असल्याचे मत संसदीय समितीने व्यक्त केले असून समितीने सरकारला किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याची शिफारस केलेली आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांनाही शेअर करायलाही विसरू नका. कामगार व रोजगार विषयक संसदीय स्थायी समितीने आपल्या अनुदानाच्या मागण्या 2026-27 या अहवालात नमूद केले आहे की सप्टेंबर 2014 पासून किमान मासिक पेन्शन 1000 रुपयावर स्थिर आहे. समितीने स्पष्ट शब्दात म्हटलेले आहे की आजच्या आर्थिक परिस्थितीत 1000 रुपयाचे निवृत्ती वेतन हे केवळ अपुरेच नाही तर मानहानिकारकही ठरत आहे. त्यामुळे या रकमेचा तातडीने पुनर्विचार करून सन्मानजनक वाढ करणे आवश्यक असल्याचे मत मांडलेले आहे. पेन्शनधारक आणि विविध संघटनांनी किमान मासिक पेन्शन 7500 रुपये करण्याची मागणी सातत्याने धरून लावलेली आहे. यासाठी नुकतेच दिल्लीतील जंतर मंतर येथे 3 दिवसाचे आंदोलनही करण्यात आले. आता याच पार्श्वभूमीवर संसदीय समितीची शिफारस महत्त्वाची मानली जात आहे. किमान पेन्शनच्या तातडीने आढावा घेऊन त्यात वाजवी वाढ करावी अशी ठाम भूमिका आता संसदीय समितीने मांडलेली आहे. संसदीय समितीच्या या शिफारशीमुळे देशभरातील लाखो पेन्शनधारकांच्या अपेक्षा आता वाढलेल्या असून सरकारने यावर सकारात्मक निर्णय घेतल्यास अनेक पेन्शनधारकांना आता आर्थिक दिलासा मिळणार आहे.